हा पिष्टोत्तक प्याला. हो पिष्टोत्तक. या शब्दांनी अश्वत्थामा क्षणार्धात बालपणात गेला. उपप्लव या छोट्या नगरात आपली पत्नी कृषी उर्फ गौतमी आणि अश्वत्थामा यांच्यासह गुरु द्रोणाचार्य राहत होते आणि तिथेच आपल्या विद्यार्थ्यांना विद्यादान करत होते. या सर्व विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा पुत्र अश्वत्थामा देखील शिकत होता. गुरुपुत्र असल्याने इतर विद्यार्थ्यांच्या मनात त्याच्याबद्दल आकस होता. एके दिवशी बाल अश्वत्थामा आला आणि म्हणाला, आज मी खूप दूध पिऊन आलोय. तेव्हा दुसऱ्या मुलाने त्याला चिडवायचे ठरवले. पाण्यात पीठ कालवून त्याला पिष्टोत्तक पिण्यास दिले. अश्वत्थामा, काय रे, तू नक्की काय पिऊन आलायस? मी आज खूप दूध पिऊन आलो आहे. असं, मग हे घे आणखीन दूध. पण मी खरेच पिऊन आलोय. हवे तर माझ्या गौतमी मातेला विचारा. नको, तू हे दूध पी. रोज हेच पितोस ना? पीठ घातलेले पाणी, हे दूध नव्हे. अरे अश्वत्थामा, घे रे, तुझ्या आवडीचे पिष्टोत्तक पी. नाही, नको, मला नको पिष्टोत्तक. आणि मी धावतच आपल्या पर्णकुटीत गेलो. तिथे माझी माता गौतमी बसली होती. मी तिला म्हणालो, माते, मला दूध हवंय. बाळ अश्वत्थामा, हे काय लगेच काय आलास? आत्ताच तर तू दूध पिऊन गेला होतास ना? हो माते, पण मला परत दूध हवे आहे. खऱ्या गाईचे दूध, ते सुद्धा आत्ताच्या आत्ता. बाळा, हे आता काय बरे, गाईचे दूध आणि आत्ताच्या आत्ता? होय, तू रोज मला पाजतेस ते पिष्टोत्तकच ना? सांग ना माते, बोल. रोज मुलांना सांगतो मी, अरे मी दूध पिऊन आलो. खरं गाईचं दूध कसं असतं, बोल ना माते. ते तुझ्या पुत्राला न फसवता कधीतरी खऱ्या गाईचं दूध पाजशील. पुत्रा, रडू नकोस. तुझा शीघ्र क्रोध आवर बरं. आपण दरिद्री गरीब ब्राह्मण आहोत. आपल्याकडे काही धनसंपदा नाही, ना धनधान्य, ना दूध देणारी गाय. माझी किती इच्छा असली ना माझ्या लाडक्या, तरी खऱ्या गाईचे दूध मी कुठून आणून देऊ? सांग बरं. का नाही? आपल्याकडे गाय का नाही? का नाही आपल्याकडे धनधान्य? तू रोज देतेस त्या भाताच्या पेजेबद्दल माझी काहीही तक्रार नाही, ना फलाहाराबद्दल काही बोलतो का? पण आज दुधावरून त्या मुलांनी माझा अपमान केला. नाही सहन झालं मला. हे बघ बाळ. माते, मला काहीच नाही ऐकायचं. जातो मी. थांब बाळ, थांब. अरे ऐक तरी. आधी तुझा क्रोध आवर बरं. तुझे तात आल्यावर मी त्यांना तुझी दुःख आणि झालेला अपमान. हो हो, त्याबद्दल देखील सांगेन. थांब, तू जाऊ नकोस. पण अश्वत्थामा काही थांबला नाही. ताड ताड निघून गेला. आश्रमातील मुलांनी केलेला अपमान त्याला सहन झाला नाही. अश्वत्थामा असा रागावला की यमुना काठी जाऊन बसतो. हे गौतमी मातेला ठाऊक होत. तिने आपल्या चंद्रमौळी कुटीकडे एकवार पाहिले. मातीने लिपलेली, तुटक्या बांबूंच्या आधारे उभी असलेली छोटीशी कुटी. त्यावर झापाचं छप्पर, बसायला मातीची जमीन आणि झोपायला कुणीतरी दान दिलेल्या फाटक्या, विरलेल्या, विटलेल्या गोधड्या. अशा या कुटीत प्रचंड बुद्धिमान, धनुर्वेद आणि वेदातही पारंगत असलेले द्रोणाचार्य आपली पत्नी व पुत्रासह राहत होते.
गौतमी कसल्या विचारात आहे हे द्रोणांनी विचारण्याआधीच गौतमीने पिष्टोत्तकाची सगळी हकीकत द्रोणांना सांगितली. का आपल्याकडे गाय नाही? रोजच्या भाताच्या पेजेबद्दल काही तक्रार नाही, पण आपल्याकडे गाय नाही म्हणून मुलांनी आपला अपमान केला असे आपल्या अश्वत्थामाने सांगितले. तो खूप दुखावला गेला आहे. म्हणूनच तो आता इथं कुठं दिसत नाहीये. म्हणजे आता गेला असेल नेहमीच्या जागी. जाऊन त्याची समजूत काढतो. नाही, आता समजूत काढून काही उपयोग नाही. त्याचा अपमान झाला, आपण त्याची फसवणूक करतो, हे थांबले पाहिजे. होय गौतमी, 18 विश्वे दारिद्र्याखेरीज काय आहे का आपल्याकडे? किती गरीब, श्रीमंत, राजपुत्र, धनवान पुत्र, सावकार आपल्याकडे येतात. आपण त्यांना विनामूल्य विद्यादान करता. गुरुदक्षिणा मिळावी अशी मनातून अपेक्षा असते, पण तुमचा भिडस्त स्वभाव आड येतो. हो, आजवर हे वागणं ठीक होतं. यापुढे आपल्या अश्वत्थामाला मोठं करायचं असेल तर काय करणार? गौतमी, मी ठरवलंय, यापुढं व्यवहारी व्हायचं. म्हणजे हा साक्षात्कार आजच झाला की काय? तसंच समज. दारिद्र्यावर योग्य उतारा म्हणजे आपण खूप श्रीमंत बनणं. खरेच? हो, आणि आपल्या लाडक्या पुत्रालाही श्रीमंत बनवणं. माझ्या दैवी पुत्रासाठी एवढं करायलाच हवं. आपल्या अश्वत्थामासाठी, दैवी पुत्रासाठी आपल्याला व्यवहारी व्हावंच लागेल हे द्रोणांनी जाणले आणि त्यानुसार वागायला सुरुवात केली. प्रथम त्यांनी कुटीतलं मोफत विद्यादानाचं कार्य थांबवलं. आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं ते आपल्या पुत्रावर. आपल्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक ज्ञान, अधिक शस्त्र, अस्त्रविद्या कशी देता येईल याचा ते गुरु आणि पिता म्हणून जास्त विचार करू लागले. अश्वत्थामा गुरुपुत्र असल्याने इतर विद्यार्थी त्याच्यावर प्रेमाचं खोटं नाटक करत होते, पण मनातून मात्र आकसच असायचा. द्रोणांच्या एक लक्षात आले की अश्वत्थामा हा प्रत्येक विद्या विलक्षण आत्मीयतेने ग्रहण करतोय. म्हणूनच जेव्हा त्यांच्या कानावर एक वार्ता आली की भगवान परशुराम आपल्या सगळ्या संपत्तीचे दान करतायत, तेव्हा त्यांच्या मनात लालसा निर्माण झाली आणि ते गौतमी व अश्वत्थामा यांचा निरोप घेऊन भगवान परशुराम यांचे अस्तित्व आणि वास्तव्य असलेल्या महेंद्र पर्वताकडे निघाले. भगवान परशुराम हे महातपस्वी, महापंडित, महापराक्रमी असे महाऋषी आहेत. अशा थोर माणसाकडून दान स्वीकारायला, संपत्ती घ्यायला काहीच हरकत नाही. या द्रोणाचार्य, या. तुम्ही इथे का आलात हे मी जाणलं आहे. हो भगवान, आपण तपसामर्थ्यानं सहज जाणू शकता. मात्र तुम्हाला इथे येण्यास मात्र उशीर झाला. होय भगवान, कारण आमची उपपल्लव नगरी आणि महेंद्र पर्वत हे अंतर अधिक असल्यानं जे आधी येऊन गेले त्यांना मी माझ्याकडे असलेल्या संपत्तीचं वाटप करून टाकले. म्हणजे त्या अर्थानं मला उशीर झाला. म्हणजे आता रिक्त हस्तानं जावं लागणार. नाही द्रोणाचार्य, नाही. तुमच्या अंतर्मनाला मी जाणतो. तुम्हाला असं रिक्त असताना इथून पाठवणार नाही. म्हणजे काहीतरी प्राप्त होईल. हो हो, माझ्याकडे उरलं आता माझं शरीर आणि माझ्याकडे असलेली सर्वश्रुत अशी रहस्यपूर्ण अशी गूढ शस्त्रविद्या. होय भगवान, त्या विद्येच्या योगे आपण अनेक वेळा क्षत्रियांना मारलं. नुसतं मारलं नाही, तर ही पृथ्वी मी निक्षत्रिय केली होती हे तुम्हीही जाणता. या क्षणी मी या दोघांपैकी तुम्हाला काहीही देण्यास तयार आहे. बोला, काय हवंय तुम्हाला? इथून रिकाम्या हातानं परत जाण्यापेक्षा
प्रयोग संहाराची संपूर्ण विद्या शिकून घ्यावी. द्रोणाचार्य, जशी तुमची इच्छा. आता मी तुम्हाला माझ्याकडची सारी शस्त्रविद्या देतो. भगवान परशुरामाने आपली गूढ अस्त्रविद्या मला शिकवली आणि मी उपपल्लव नगरीकडे परत निघालोय. पण आता आपण बाल अश्वत्थाम्याला काय सांगणार? परशुरामांच्या दोनही विद्या शिकून मी श्रीमंत झालो, पण सांपत्तिक अवस्था मात्र तशीच निष्कांचन, महादरिद्रीच राहिली आहे. तात आणली का गाय? आपली गाय? म्हणजे मला आता गाईचे दूध पिता येईल? पुत्रा, गाय नाही आणू शकलो मी. म्हणजे पुन्हा पिष्टोत्तर आणि सर्व मुलं मला चिडवणार, अपमान करणार. अरे अश्वत्थामा, तू अजिबात चिंता करू नकोस. गाय काय तरी तर खूप काही मी तुला आणून देईन. सोमवंशाचा द्रुपद राजा हा माझा बालमित्र आहे. त्याने मला वचन दिलं होतं की तो जेव्हा राजा होईल तेव्हा माझं पांचाल राज्य तुझंही असेल. खरेच तात? खरंच पुत्रा, आपण आताच राजा द्रुपदाकडे जाऊया आणि कमीत कमी 10 गायी तरी घेऊन येऊया. खरेच? 10 गाई? मग किती बरं होईल. मला रोज खऱ्या गाईचं दूध प्यायला मिळेल. हो, नक्कीच. चल, गौतमी मातेला तयारी करायला सांगून आपण तिघही निघूया. आणि छोट्या अश्वत्थामाला घेऊन द्रोण पांचाल नगरीच्या दिशेने पायपीट करत निघाले. चालताना त्यांना पूर्वीची मैत्री आठवत होती. त्यांचे पिताश्री ऋषी भारद्वाज आणि द्रुपदाचे पिताश्री राजा पृषत यांची गाढ मैत्री होती. द्रुपद आणि द्रोण शालेय सखे. बालपणीच्या आठवणीतून बाहेर येत द्रोण त्या भव्य पांचाल नगरीत कधी पोहोचले ते त्यांनाच कळलं नाही. नगरीचं भव्य स्वरूप पाहून तिघांचे डोळे दिपून गेले. सर्वत्र पुष्करणी, त्यांना मोठीशी कमान आणि आजूबाजूला मोठमोठाली वृक्षराजी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करत होती. ते तिघे राजवाड्यापाशी पोहोचले. भव्य नक्षीकाम केलेली कमान पाहून बाल अश्वत्थामा आणि गौतमी अवाक झाले. माते, समजलं का? या राजवाड्याचा राजा तातांचा बालमित्र आहे, हो ना? हो, आता आपल्याला द्रुपद भेटेल. आपलं कसं भव्य स्वागत करेल ते पहाच. थांबा थांबा, आम्हाला अडवणारा तू रे कोण? मी या राजवाड्याचा पहारे करी. कोण हवंय तुम्हाला? कोण आहात तुम्ही? कुठून आलात? माझं नाव द्रोण. मी द्रुपदाला भेटायला आलोय. द्रुपद आमचे राजे आहेत. मी द्रुपदाचा बालमित्र आहे. इथून जवळच असलेल्या उपपल्लव नगरीतून आलोय. काय काम आहे तुमचं? मित्राचं मित्राकडे काय काम असणार? काय म्हणायचं याला? तू फक्त माझा निरोप सांग. ठीक आहे, सांगतो मी तुमचा निरोप. तात, आता काय होईल? अरे, माझा निरोप ऐकताच द्रुपद स्वतः राजगादीवरून उठून धावत येईल. हे ऐकून मला तातांचा प्रचंड अभिमान वाटला. त्यांची थेट राजाशी मैत्री. इतक्यात तो पहारेकरी आला. काय झालं? आमच्या राजाने तुम्हाला इथेच या देवडीवर बसायला सांगितले आहे. इथे देवडीवर? कदाचित द्रुपद कामात असेल. हे पहा, महाराज येत आहेत. तात, आले ते. कोण आलंय? राजवाड्यावर अनेक याचक येतात. बोल याचक ब्राह्मणा, काय हवंय तुला? याचा अर्थ ह्याने आपल्याला ओळखलं नाही. हे पुरुष श्रेष्ठा, राजा द्रुपदा, मला ओळखलं नाहीस? मी तुझा बालमित्र द्रोण. माझे पिताश्री ऋषी भारद्वाज आणि आपले पिताश्री राजा पृषत. असा दरिद्री माणूस माझा बालमित्र? तू माझा मित्र? स्वतःचा दरिद्री अवतार बघ.
तुझ्या स्वागतासाठी मी सिंहासन सोडून यावं, तुला मिठी मारावी असं तुला वाटतंय? तू विसरला असेल, गुरुवारी अग्निवेशांच्या आश्रमात आपण दोघं एकत्र शिकत होतो. मी तुझा लाडका बालमित्र. छे छे, काहीतरीच काय. असा फाटका माणूस माझ्यासारख्या राजाचा मित्र होऊ शकतो? बघा बघा दरबारी मंडळींनो, बघा, हे शक्य आहे का? मी खरं सांगतोय. अरे दरिद्री ब्राह्मणा, तुझ्या बुद्धीवर कुठलेही चांगले संस्कार झालेले दिसत नाहीत. अरे मूर्ख ब्राह्मणा, माझ्यासारख्या ऐश्वर्यशाली राजाची तुझ्यासारख्या क्षुद्र दरिद्री ब्राह्मणाशी मैत्री असेलच कशी? हा, असेल कधीतरी मी तुझ्याशी सख्य केलं असेल, पण ते फक्त माझ्या स्वार्थासाठी. तुझ्याकडून धनुर्विद्येचे ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून मी तुझ्याशी मैत्रीचा देखावा केला. अन्यथा तू माझा मित्र नाहीस आणि यापुढेही आपली कधीच मैत्री होऊ शकणार नाही. द्रुपदा, कदाचित तुला आठवत नसेल, पण तू असंही म्हणाला होतास की राजगादीवर बसल्यावर हे राज्य तुझंही असेल. मला काहीही आठवत नाही. हे बघ, एक याचक म्हणून जास्तीत जास्त आजची रात्र मी तुला जेवायला घालेन. ते गिळ आणि जा. द्रुपदा, मी तुझा मित्र नाही हे तू म्हणू शकतोस. याचा अर्थ असा नाही की तू माझा वाटेल तसा अपमान करावास. द्रुपदा, तुझं भोजन तुलाच लखलाभ हो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेव, या तुझ्या उद्दामपणाचा, तू केलेल्या माझ्या अपमानाचा मी जरूर सूड घेईन, भयंकर असा सूड घेईन. आणि आपल्या तांबरलेल्या डोळ्यात सूड घेऊन द्रोण तडक बाहेर पडले. निघताना बाल अश्वत्थामा मुठी आवळून एकटक आपल्या भेदक नजरेने बघत होता. उद्दाम द्रुपदाला आपल्या नजरेत साठवत होता. आणि माता गौतमी बिचारी आसवा गाळत होती. नियती मात्र खदा खदा हसत होती. तिने इवल्याशा अश्वत्थामाच्या डोळ्यात पाहिला होता तो द्रुपदाचा कुलक्षय. कधी, कुठे आणि केव्हा हे सर्व त्या नियतीने त्याच दिवशी ठरवून टाकलं होतं. त्यात कुठलाच बदल होणार नव्हता. तेव्हा तो मनातच गुदमरून ओरडला होता, पण आता जाणतेपणी ओरडला. द्रुपदा, या क्षणी तू समोर नाहीस, नाहीतर तुला नुसत्या हाताने त्या जरासंधासारखा चिरून टाकला असता. कृष्णा, सुडाच्या प्रवासाची सुरुवात प्रथम इथून झाली आणि त्याचा शेवट मी केला. मी सोडून द्रुपदासारखे सगळे पापात्मे हे तुझ्या लेखी पुण्यात्मे बनून स्वर्गस्थ झाले. मी मात्र गेली 5000 वर्ष मरण यातना भोगतोय. वा रे कृष्णा, वा वा रे तुझा न्याय.